सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिसेस लीला राजे यांचा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण PPTच्या माध्यमातून क्लास घेणार आहोत. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्हाला समजायलाही सोपं होईल आणि उत्तरं लिहायलाही सोपं होईल. ओके, तर ही माझी इंट्रोडक्शन आहे आणि त्यानंतर आपण पुढे जातो आहे. ही तुमची सेतू अभ्यासक्रमाची पुस्तिका आहे. सेतू अभ्यासक्रम व्यवस्थित लिहायचा आहे आणि त्याच्या 3 ज्या चाचण्या होणार आहेत, एक चाचणी झाली, दुसरी आता 30 तारखेला येईल आणि नंतर 14-15 ऑगस्टला येईल. ओके, तर त्या 3ही चाचण्या फुलस्केपवरती लिहायच्या आहेत आणि त्या शाळेमध्ये जमा करून घेण्यात येणार आहेत. तर 3ही चाचण्या लिहिल्यानंतर शेवटी स्टेपल करायच्या आहेत एकत्र आणि त्या शाळेमध्ये जमा केल्या जाणार आहेत. बघूया, आजची दिवस 20वा आहे आणि ही ॲक्टिव्हिटी आपण घेत आहोत. बघा, तुमची इयत्ता 7वी आहे. विषय आपला आजचा इतिहास आहे आणि दिवस 20 आहे. प्रश्न आहे तुमचा. त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला लागणार आहे इयत्ता 6वीचं पुस्तक आणि त्यामध्ये तुमचा पाठ आहे मौर्यकालीन भारत. दिसतोय तुम्हाला मौर्यकालीन भारत. तर मौर्यकालीन भारताविषयी आज जाणून घ्यायचं आहे. अध्ययन निष्पत्ती तुमची होणार आहे प्राचीन काळातील विविध धर्म आणि विचार पद्धती यांची मूलभूत तत्त्वे आणि मूल्ये यांचे विश्लेषण करतात. त्यानंतर पहिले काही बाबी आपण आठवत असतो, तर ह्या सर्वांची उत्तरं मी दिलेली आहे याच्यातच. मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? तर मौर्य काळ हा सर्वात प्रसिद्ध काळ होता. या मौर्य काळामध्येच महान सम्राट म्हणजे सम्राट अशोक होऊन गेलेले आहेत. तर चंद्रगुप्त मौर्याच्या काळात कोणकोणते व्यवसाय होते हे आता आपण बघणार आहोत. बघा, इथे तुम्हाला कोणकोणते व्यवसाय होते ते मौर्यकालीन लोकजीवन, इथे व्यवसाय दिसतात तुम्हाला. बघा, मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. कशाच्या उत्पादनाला महत्त्व होते? शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीवकाम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते आणि चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात मौर्य काळामध्ये. नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता, कारण चंद्रगुप्त मौर्याचं साम्राज्य हे अफगाणिस्तानाच्या काबूल कंदारपासून तर बांगलादेशापर्यंत विस्तारलेलं होतं आणि दक्षिणेलाही काही पूर्ण टोकापर्यंत नाही, परंतु भरपूर प्रमाणात विस्तारलेलं होतं. म्हणजे सर्वात प्राचीन काळात जर सर्वात मोठं साम्राज्य होतं ते चंद्रगुप्त मौर्याच्या काळात होतं. आणि चंद्रगुप्त मौर्याच्याच काळात मेगास्थनीस हा ग्रीक माणूस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी होता. बरोबर ना? त्यानेच लिहिलेलं आहे बघा, पेरिप्लस ऑफ द इरेस्टियन सी. हे तुमच्या 6वीच्या पुस्तकात पण आहे, पुढे पण त्याचा संदर्भ तुम्हाला येणार आहे 11वीला. ओके, चला आपण लोकजीवन बघितलं. लोकजीवन म्हणजेच मौर्यकालीन व्यवसाय बघितले की शेती हा मुख्य व्यवसाय होता, उद्योग होता, व्यापार होता, कापड विणणे होता, धातुकाम होतं, मातीची भांडी, नौका बांधणी, हे सगळे व्यवसाय मौर्यकालीन होते. त्यासोबतच दुसरा प्रश्न आहे की सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? सम्राट अशोकाने, दिसतोय प्रश्न, सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? तुम्हाला सर्वांनाच माहिती अशोक स्तंभ का प्रसिद्ध आहे? तर 4 सिंहाच्या चित्रासाठी आपल्याला समोर 3च सिंहाची चित्र दिसतात, परंतु चौथा त्याच्या पाठीमागे असतं. तर त्या स्तंभावर अजून कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? तर त्याचंही उत्तर आपल्याला मिळतं इथे. तर बघा, सारनाथ येथे तो अशोक स्तंभ आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळतं आहे की भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे आणि सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. त्यापैकी आपणास एक चक्र पूर्णपणे दिसते आणि चक्राच्या एका बाजूस काय आहे? त्या अशोक चक्राच्या एका बाजूस अश्व आहे. अश्व म्हणजे घोडा आणि दुसऱ्या बाजूस ऋषभ आहे. ऋषभ म्हणजे बैल, म्हणजे घोडा आणि बैल आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह आहेत. तर किती प्राणी झाले? घोडा, बैल, हत्ती आणि सिंह, 4 प्राणी. आणि त्यासोबतच
काय आहे? सिंहाची प्रतिमा, 4 सिंहाच्या प्रतिमा, त्यालाच अशोक स्तंभ म्हणतात आणि त्या स्तंभावर या प्राण्यांची चित्रे आहेत. ओके, पुढे जाऊया आपण. तर हे इथे प्रश्न आहे, सांगा, पाहू, करून पाहूयात. इथे तुम्हाला दिलेलं आहे की सत्रप कशाला म्हणतात, सुदर्शन कशाला म्हणतात हे दिलेलं आहे. आणि देवाण पियो पियदसी म्हणजे काय? सत्रप, सुदर्शन, देवाण पियो पियदसी. आता एक एक बघूया. सत्रप म्हणजे काय, सुदर्शन म्हणजे काय, हे एक एक बघूया. ओके, तर इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा. इथे मी तुमच्यासाठी नोट्स काढलेले आहेत की भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती, त्यांना सत्रप म्हणत. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात चंद्रगुप्त मौर्य यांनी भारतात जे प्रदेश जिंकलेले होते त्यासाठी ग्रीक अधिकाऱ्यांची, मी मेगास्थनीजचं नाव घेतले ना, ते ग्रीक अधिकारी होता, ग्रीक अधिकाऱ्याची नेमणूक केलेली होती, त्याला सत्रप म्हणत. काय म्हणत? सत्रप. त्यानंतर दुसरा प्रश्न होता की सुदर्शन कशाला म्हणतात. तर गुजरात राज्यात चंद्रगुप्त मौर्य यांनी सुदर्शन नावाचे तलाव बांधलेले आहे. धरण नाही, तलाव आहे. तलाव काय आहे? तलाव. सुदर्शन नावाचे तलाव बांधले आणि तसा उल्लेख कुठे आढळतो? शिलालेखामध्ये आढळतो. ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, देवाण पियो पियदसी म्हणजे काय? तर कलिंग वॉर सर्वांनाच माहिती, कलिंगचं सर्वात मोठं युद्ध. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने ठरवलं की आता यापुढे एकही विरुद्ध नाही, इथे युद्ध आहे, एकही युद्ध करणार नाही, असं कोणी ठरवलं? सम्राट अशोकाने ठरवलं. कारण तिथे खूप रक्तपात झाला होता आणि त्याने सम्राट अशोक हा हादरून गेला होता. म्हणजे त्याला वाटलं की माझ्या हातून किती मोठं पाप झाले. त्याच्या आधी त्याला काय म्हणत? चंड अशोक. कारण त्याने खूप हत्या केलेली होती, खूप पापं केलेली होती. परंतु सर्वात शेवटी जे कलिंगचं सर्वात मोठं भयंकर युद्ध झालं त्यामध्ये त्याला कळालं की हे रक्तपात चांगली गोष्ट नाही, आपण एक चांगला मार्ग स्वीकारायला हवा. आणि त्यानंतर त्याने ठरवलं की मी एकही युद्ध करणार नाही. आणि त्यांनी लिहिलेला जो लेख आहे म्हणजे तो शिलालेख आहे. शिलालेख कशाला म्हणतात समजून घ्या. शिलालेख म्हणजे, शिला म्हणजे मोठा दगड आणि त्यावरती लेख लिहिलेले. तर ते ब्राह्मी लिपीतला लेख आहे. कोणत्या लिपीतला लेख आहे? ब्राह्मी. इथे युद्ध आहे, हां, युद्ध. ब्राह्मी लिपीतला लेख आहे आणि त्यात उल्लेख आहे देवांचा प्रिय प्रियदर्शी म्हणजे देवान पिय पियदसी. देवान पिय पियदसी म्हणजे देवांचा प्रिय प्रियदर्शी. ओके, तर तीनही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहेत आणि व्यवस्थित लिहायचं. इथे धरण नाही, तलाव आहे. काय आहे? तलाव. ओके, तर तीनही प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवलेली आहेत आणि आपण पुढे जातोय. इथे तुम्हाला हे तुमच्या पुस्तक अष्टपद राहिलं आहे बघा. अष्टपदासाठी अष्टपद म्हणजे काय हे तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा. अष्टपद स्लाइड कुठे गेली? एक मिनिट, हां. हां, इथे बघा. इथे तुम्हाला दिसतंय सर्वांना, बुद्धिबळाला अष्टपद म्हणतात. अष्टपद कशाला म्हणतात? बुद्धिबळाला. बुद्धिबळ खेळला जायचं. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात खूप सारे खेळ खेळले जायचे. पुढे उल्लेख आहे त्याचा. तर बुद्धिबळ खेळला जायचं, त्याला अष्टपद म्हणतात. त्याच्यानंतर चारही दिशाला जे साम्राज्य पसरलेलं होतं त्या साम्राज्याला त्याच्या राजधान्या विचारलेल्या. इथे बघा की तुम्हाला इथे राजधानी विचारलेली आहे की मौर्यकालीन राज्यव्यवस्था मध्ये प्रत्येक विभागाची राजधानी कोणती ते लिहा. पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग. तर इथे दिलेलं आहे, मी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत बघा. बुद्धिबळाला अष्टपद म्हणतात, हे झालं आपलं. इथून बघायचे, इथून बघा. पहिला आहे पूर्व, तोशाली. उडीसाला तोशाली ही काय होती? त्याची राजधानी होती. त्यानंतर कोणता विभाग आहे? त्यानंतर पश्चिम विभाग आहे. कोणता आहे? पश्चिमेला उज्जैनी होती. उज्जैनी काय होती? उज्जैनी. मध्य प्रदेशात आहे उज्जैनी आता. त्यानंतर दक्षिणेला कोणती आहे? सुवर्णगिरी आणि कर्नाटकामध्ये कनकगिरी. सुवर्णगिरी, एक मिनिट,
दक्षिण विभागाला सुवर्णगिरी आणि कर्नाटकात काय आहे कनकगिरी आणि उत्तरेला तक्षशिला. तक्षशिला आता कुठे आहे? तक्षशिला आता कुठे आहे? पाकिस्तानात आहे तक्षशिला. तक्षशिला हे प्रसिद्ध विद्यापीठ देखील होतं. 3 विद्यापीठं खूप प्रसिद्ध होती. तशी अनेक विद्यापीठं होती पण सर्वात फेमस जी विद्यापीठं होती ती नालंदा, तक्षशिला आणि विक्रमशिला. ही 3 विद्यापीठं होती. ती सर्वात फेमस विद्यापीठं होती प्राचीन काळामध्ये. तर ह्या चंद्रगुप्त मौर्याच्या राजधान्या आहे चारही बाजूला, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. पुढे जातोय आपण. पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे काही प्रश्न आहेत, कृती करायची आहे. हे प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहे. सम्राट अशोकाने लोकोपयोगी कामे केली. कोणकोणती कामे केली म्हणजे लोकांच्या उपयोगाला येतील अशी सम्राट अशोकाने केलेली कामे. चला बघूया. ही सम्राट अशोकाने केलेली कामे आहे जी लोकांच्या उपयोगीला आलेली आहेत. तर त्या कामांमध्ये तुम्हाला दिसतंय की अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला होता. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळण्याची सोय केली होती. अनेक रस्ते बांधले होते. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली होती. धर्मशाळा बांधल्या होत्या आणि विहिरी खोदल्या होत्या. काय काय केलं होतं? सावलीसाठी दोन्ही बाजूला झाडे लावली होती, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे लावली होती, धर्मशाळा बांधल्या होत्या, विहिरी बांधल्या होत्या आणि मोफत औषध पाण्याची पशूंना आणि माणसांना सोय केली होती. रस्ते पण बांधले होते. इतक्या साऱ्या सोयी सम्राट अशोकाने केल्या होत्या. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि त्याने सदाचाराचा मार्ग अवलंबला होता आणि त्याने समाजकार्यावरती टोटली भर दिला होता. समाजकार्यावरती. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपला काय आहे? मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने कोणती? मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने कोणती? ही बघा, ही साधने आहेत मनोरंजन आणि खेळाची मौर्यकालीन. नगरांमध्ये ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ खेळले जात. रथांच्या शर्यती लावल्या जात. या सगळ्या लोकप्रिय खेळ होते. सोंगट्याचा खेळ खेळला जाई, सारीपाटाचा, सोंगट्यांचा. बुद्धिबळाचा खेळ खेळला जाईल. ह्या बुद्धिबळालाच काय म्हणत अष्टपद. काय म्हणत अष्टपद. आपण इथे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवलेली आहेत आणि तुमची आजची कृती पूर्ण झालेली आहे. इथे एक प्रश्न आहे फक्त. वरील कृती करून तुम्हाला काय समजले हे 2 ते 3 ओळीत लिहायचे आहे की आपण मौर्यकालीन भारत लिहिलेला आहे. मौर्यकालीन भारतामध्ये लोकजीवन कसं होतं, त्याच्यानंतर अशोक स्तंभावरती कोणकोणते शिल्प आहेत ते बघितलं. मौर्यकालीन मनोरंजनाची साधने बघितली आणि छोट्या छोट्या शब्दांना जे मौर्यकालीन शब्द होते त्यांना काय म्हणतात ते बघितलं. हे सर्व एक एक वाक्यामध्ये लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तुमची आजची काय होती कृती होती. ती आपण व्यवस्थित बघितली आहे आणि सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती उत्तरं लिहायची आहे आणि व्यवस्थित व्हिडिओ 1 ते 2 वेळा बघायचा आहे. म्हणजे काय होईल तुम्हाला समजेल आणि तुमच्या सर्व शंका मिटतील. अजूनही काही पालक वगैरे कमेंट्स टाकतात की पहिली आणि दुसरी ॲक्टिव्हिटी जो पहिला व्हिडिओ होता इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता त्यामध्ये मी फक्त पॉईंट हायलाईट केलेले आहेत की या प्रश्नाचं उत्तर इथे मिळेल वगैरे असं. तर त्याला म्हणतात की उत्तरं नाहीत. तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा किंवा माझ्या व्हिडिओज सेक्शनमध्ये जा. तिथे कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पहिला आणि दुसरा दिवस, पहिला आणि दुसरा 35 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तो बघा आणि त्याच्यातून उत्तरं लिहा. ओके, चला घरीच राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास वेळेवर करा. गुड बाय, टेक केअर.